नमस्कार. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला नवी दिशा देणारा ठरणार आहे. कारण 19 जून 2026चा हा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी काहीतरी अद्भुत घेऊन आला आहे. जर तुम्ही मेष राशीचे असाल आणि तुमच्या मनात काही काळ अस्वस्थता असेल किंवा भविष्याबद्दल मोठी स्वप्ने असतील, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण यातील एक छोटासा संकेत तुमच्या आयुष्यातील मोठे संकट टळू शकते. व्हिडिओला आत्ताच मनापासून एक लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून आपल्या दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण ज्योतिष हे केवळ ग्रहतारे नसून ते आपल्या आयुष्याचे एक मार्गदर्शक आहे. आजची ग्रहस्थिती मेष राशीसाठी एक असा खेळ मांडत आहे जो तुमच्या संयमाची परीक्षा घेणार आहे. 19 जून 2026 रोजी चंद्र आणि मंगळाची स्थिती तुमच्या राशीच्या जातकांसाठी एक विशेष ऊर्जेचा संचार करत आहे. सकाळची वेळ थोडी धावपळीची वाटू शकते, पण घाबरू नका. तुमच्या मनातील ही अस्वस्थता ही एक पूर्वसूचना आहे की काहीतरी चांगले घडण्यापूर्वीची ही शांतता आहे. अनेकदा आपण आयुष्यात समोरच्या संधींकडे दुर्लक्ष करतो, कारण आपले लक्ष केवळ अडचणींवर असते. पण आज तुम्हाला अशा एका संधीचे दर्शन होणार आहे जी तुमच्या करिअरमध्ये एक मोठी उडी घेण्यास मदत करेल. विचार करा, जर गेल्या काही दिवसांपासून तुम्ही एखाद्या निर्णयासाठी साशंक होतात, तर आजचा दिवस तो निर्णय घेण्यासाठी सर्वोत्तम आहे. तुमच्या करिअर आणि नोकरीच्या बाबतीत बोलायचे झाले तर आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी कोणीतरी खोटे बोलून अडकवण्याचा प्रयत्न करू शकतो. पण तुमची बुद्धिमत्ता आणि संयम तुम्हाला त्यातून सुरक्षित बाहेर काढेल. सहकाऱ्यांशी बोलताना शब्दांचा वापर जपून करा. कदाचित आज तुम्हाला एखादी अशी मोठी जबाबदारी सोपवली जाईल जी सुरुवातीला कठीण वाटेल, पण हीच जबाबदारी भविष्यात तुमच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा करणार आहे. मेष राशीचे लोक स्वभावतः आक्रमक असतात, पण आज तुम्हाला आगीवर पाणी ओतण्याचे धोरण वापरायचे आहे. शांत रहा आणि केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा, कारण तुमचे यशच आज तुमच्या विरोधकांना शांत करण्यासाठी पुरेसे असेल. आर्थिक बाबींचा विचार करता आजचा दिवस संमिश्र आहे. कुठेही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी घरातील मोठ्यांचा किंवा अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे. अचानक हातात आलेला पैसा टिकवून ठेवणे ही आजची तुमची सर्वात मोठी प्राथमिकता असायला हवी. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण मिळवणे कठीण जाईल, पण जर तुम्ही आज स्वतःवर ताबा ठेवला तर येणाऱ्या काळात तुम्हाला आर्थिक सुबत्ता नक्की लाभेल. कोणालाही उसने पैसे देताना विचार करा, कारण आज दिलेले पैसे परत मिळण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे. तुमचे आर्थिक राशी भविष्य आज तुम्हाला सतर्क राहण्याचा इशारा देत आहे. त्यामुळे सावध राहून पावले उचलणे हाच शहाणपण ठरेल. नात्यांच्या बाबतीत आजचा दिवस खूप भावनिक असणार आहे. कौटुंबिक जीवनात काही जुने वाद मिटवण्याची संधी तुम्हाला मिळेल. जर तुमच्या जोडीदाराशी काही काळ तणाव निर्माण झाला असेल तर आजची सायंकाळ ही सगळी कटुता दूर करण्यासाठी अतिशय उत्तम आहे. आपल्या प्रिय व्यक्तींना वेळ द्या, त्यांच्या मनातील भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. कधीकधी आपण आपल्या कामाच्या व्यापात घरच्या माणसांकडे दुर्लक्ष करतो, पण लक्षात ठेवा, तुमचे यश तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तुमचे घर आनंदी असेल. प्रेमाच्या बाबतीत आजचा दिवस एक नवी सुरुवात करू शकतो. ज्यांना जोडीदार शोधण्यात अडचणी येत होत्या त्यांच्यासाठी आज एक सकारात्मक बातमी कानावर येऊ शकते. आता आपण व्हिडिओच्या अशा एका वळणावर पोहोचलो आहोत जिथे तुम्हाला एका महत्त्वाच्या गोष्टीची जाणीव करून द्यायची आहे. अनेकदा आपण ज्योतिष पाहतो, पण त्यातील उपाय करायला विसरतो. जर आत्तापर्यंतचा भाग तुम्हाला तुमच्या आयुष्याशी जुळणारा वाटत असेल तर एक लाईक करून कॉमेंटमध्ये "हो, मी तयार आहे" असे नक्की लिहा. तुमच्या या एका प्रतिक्रियेमुळे या ऊर्जेचा संचार अधिक सकारात्मक होतो.
आजच्या दिवशी एक छोटासा प्रयोग करून पहा, जो तुमच्या आयुष्यात नक्की बदल घडवेल. आज शक्य असल्यास सकाळी सूर्याला अर्घ्य देताना त्यात थोडे कुंकू आणि लाल फुले अर्पण करा आणि ओम ह्राम ह्रीम ह्रौम सहा सूर्याय नमः या मंत्राचा 11 वेळा जाप करा. हा उपाय तुमच्या मेष राशीच्या स्वामी ग्रहाची म्हणजे मंगळाची शक्ती वाढवण्यास मदत करेल आणि तुमच्या मनातील भीती दूर करून आत्मविश्वास दुप्पट करेल. आरोग्याच्या बाबतीत मात्र आज तुम्हाला स्वतःची विशेष काळजी घ्यावी लागेल. कामाचा अतिरिक्त ताण तुमच्या डोक्यावर परिणाम करू शकतो. डोळ्यांच्या तक्रारी किंवा जुना त्रास पुन्हा डोकेवर काढू शकतो. त्यामुळे वेळेवर आहार घेणे आणि पर्याप्त विश्रांती घेणे महत्त्वाचे आहे. योगासने किंवा ध्यानधारणेसाठी आजचा दिवस खूप फायदेशीर आहे. मनात सतत चालणाऱ्या विचारांचे चक्र थांबवण्यासाठी थोडा वेळ शांत बसून दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा. तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल काहीही हलकी लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण तुमचे शरीरच हे तुमचे सर्वात मोठे धन आहे. आज तुम्हाला एका अशा संकेताचे मिळणार आहे जी तुमच्या भविष्यातील प्रवासाचा नकाशा बदलून टाकेल. कदाचित एखादा जुना मित्र तुम्हाला अचानक फोन करेल किंवा एखादी अशी माहिती मिळेल जी तुम्ही अनेक दिवसांपासून शोधत होतात. या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. आयुष्यात अचानक होणारे बदल हे नेहमीच वाईट नसतात. काही बदल हे प्रगतीची दारे उघडण्यासाठीच असतात. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुम्ही ज्या ध्येयाचा ध्यास धरला आहे ते ध्येय तुमच्यापासून फार लांब नाही. थोडी मेहनत आणि थोडा संयम हीच आजच्या दिवसाची गुरुकिल्ली आहे. तर मित्रांनो, आजच्या या राशी भविष्य मराठी व्हिडिओमध्ये आपण पाहिले की मेष राशीसाठी आजचा दिवस आव्हानात्मक असला तरी तो संधींनी भरलेला आहे. घाई गडबडीत निर्णय घेऊ नका. शांततेने विचार करा आणि प्रत्येक कामात आत्मविश्वासाने पुढे जा. तुमच्या राशीचे स्वामी मंगळ हे तुम्हाला नेहमीच लढण्याची ताकद देतात, पण आज तुम्हाला ती ताकद कूटनीतीने आणि संयमाने वापरायची आहे. हे मेष राशीचे आजचे भविष्य तुमच्यासाठी किती अचूक ठरते हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमच्या अनुभवातूनच इतरांनाही प्रेरणा मिळते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या लोकांची नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचे तरी आजचे नियोजित संकट टळू शकेल. शेवट करण्यापूर्वी एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा. ज्योतिष हे मार्ग दाखवते, पण चालणे हे आपल्यालाच लागते. आपल्या कष्टावर आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवा. उद्याचा सूर्योदय तुमच्यासाठी नक्कीच काहीतरी नवीन आणि सुखद घेऊन येईल. जाता जाता एकदा पुन्हा सांगते, जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून भविष्यातील प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत आधी पोहोचेल. तुमचे आयुष्य आनंदी, निरोगी आणि समृद्ध होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सकारात्मक रहा आणि श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणात रहा. तुमची आजची वाटचाल सुखाची आणि यशाची होवो हीच सदिच्छा.